हा आहे आपला 3 BHK 1 फ्लोर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट। तो हे रेडी टू मूव मध्ये तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात। हा जो प्रोजेक्ट आहे हा नाशिक मध्ये अमृतधाम जवळ मुंबई आग्रा हायवे पासून फक्त 50 मीटरच्या अंतरावरती आहे। अशा प्राइम लोकेशनला अशा हायवे टच असणारे प्रोजेक्ट परत बघायला मिळत नाही। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात मुंबई आग्रा हायवे आपल्याला स्पष्ट दिसतोय आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा रेडी टू मूव आपल्याला बघायला मिळणार आहे सुंदर अशा एलिव्हेशन सह। नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर चला हा पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोर करूया। ही आहे आपली पार्किंग। प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे आपल्याला अलॉटेड पार्किंग मिळणार आहे, ईव्ही चार्जिंग पॉइंट मिळणार आहे, त्यासोबतच जे कॉमन इलेक्ट्रिसिटी साठी आपल्याला इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम देखील आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये दिलेली आहे। तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅट कडे जाऊया। आणि हा आहे आपला मुंबई आग्रा हायवे। आपण आता आपला सॅम्पल फ्लॅट कडे आलेलो आहोत। 3 BHK 1 फ्लोर 1 फ्लॅटचा रेडी टू मूव सॅम्पल फ्लॅट आपण बघत आहोत। तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात। सुंदर असा हॉल आपल्याला इथे बघायला मिळतो। 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बसवून दिलेले आहेत। त्यासोबतच प्रत्येक रूम मध्ये आपल्याला फॉल सिलिंग विथ LED लाईट्स आपल्याला इथे बसवून दिलेले आहेत। इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट बसवू शकतात। आजूबाजूला तुम्ही इथे टीव्ही युनिट बसवल्यानंतर देखील खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। इथे देखील तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज साठी देखील स्पेस दिलेला आहे आणि आपल्या लिव्हिंग एरियाला अटॅच आपल्याला मोठी बाल्कनी देखील मिळणार आहे। ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी। इथे आपल्याला एक्स्ट्रा पॉइंट्स देखील काढून दिलेले आहेत। एसएसच्या रिलिंग्स आपल्याला सेफ्टीसाठी बघायला मिळतात। आजूबाजूचा एरिया जो आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला आहे। चला आपण आता पुढच्या रूम्स कडे जाऊया। हा आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी। सुंदर अशा साइज मध्ये आपल्याला हा बेडरूम बघायला मिळतो। व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो दिलेल्या आहे। दोन्ही विंडो या स्लाइडिंगच्या असून त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील इथे करून दिलेली आहे। या बेडरूमला देखील सुंदर अशा फॉल सिलिंग मध्ये आपल्याला LED लाईट्स देखील बघायला मिळतात। या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील मिळणार आहे। ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी। सेफ्टीसाठी एसएसच्या रिलिंग्स आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता। पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। हायवे पासून फक्त 50 मीटरच्या अंतरावरती आपण हा प्रोजेक्ट बघत आहोत। आणि या बेडरूम मध्ये तुम्हाला इथे वरती लॉफ्ट दिलेला आहे। अटॅच वॉशरूम तुम्हाला बघायला मिळतं। खूप चांगल्या साईज मध्ये इथे वॉशरूम तुम्हाला दिलेला आहे। इथे आपल्याला सुंदर अशा टाइल्स बघायला मिळतात। त्यासोबतच डायव्हर्टर शॉवर सर्व काही इथे बसवून दिलेलं आहे। या बाथरूम मध्ये आपल्याला इंडियन टॉयलेट दिलेला आहे। त्यासोबतच टेबल टॉप वॉश बेसिंग बघायला मिळतं। आवश्यक प्लंबिंग फिटिंग सर्व काही झालेलं आहे। तर चला आपण आता पुढचे बेडरूम्स बघून घेऊया। इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम दिलेला आहे। खूप चांगल्या साईज मध्ये सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात। बाथरूम मध्ये आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिंग डायव्हर्टर शॉवर आणि हँगिंग कमोड सर्व काही बसवून दिलेलं आहे। एक्झॉस्ट फॅन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन या बाथरूम मध्ये आपल्याला बघायला मिळतं। गिझरचे देखील पॉइंट्स आपल्याला इथे काढून दिलेले आहेत। तर चला आपण आता पुढे जाऊया। हा आहे आपला सेकंड बेडरूम। याचा यूज तुम्ही चिल्ड्रन्स बेडरूम म्हणून किंवा गेस्ट रूम म्हणून देखील करू शकतात। विंडोची साईज तुम्ही बघू शकता। खूप चांगल्या साईज मध्ये तुम्हाला इथे विंडो दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला या बेडरूम मध्ये देखील प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। इथे तुम्हाला लॉफ्ट देखील दिलेला आहे। सुंदर अशा फॉल सिलिंग मध्ये आपल्याला लाईट्स इथे बघायला मिळतात। असा होता आपला हा सेकंड बेडरूम। तर चला आपण पुढचे रूम बघून घेऊया। आणि हे आहे तुमचं सुंदर असं एल शेप किचन। इथे तुम्हाला ग्रेनाइट मध्ये रॅक देखील इथे दिलेली आहे। किचन मध्ये देखील तुम्हाला सुंदर अशा फॉल सिलिंग मध्ये लाईट्स इथे बसवून दिलेल्या आहेत। पूर्ण जे किचन आहे सुंदर अशा साईज मध्ये दिलेलं आहे। एल शेप मध्ये व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडोज बघायला मिळतात। इथे तुम्हाला एक्झॉस्ट फॅन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। म्हणजे किचन मध्ये देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत ज्याचा यूज तुम्ही ओव्हन साठी मिक्सर साठी वॉटर प्युरिफायर साठी करू शकतात। आणि या किचनला अटॅच आपल्याला ड्राय बाल्कनी देखील दिलेली आहे। इकडे जाताना आपल्याला इथे टेबल टॉप वॉश बेसिंग देखील बघायला मिळतं।
आणि हा आहे आपला मुंबई आग्रा हायवे. फक्त 50 मीटरच्या अंतरावरती या प्रोजेक्ट पासून आपल्याला मुंबई आग्रा हायवे दिसतं. सुंदर अशा ड्राय बाल्कनी मधून सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. इथे तुम्हाला वॉशिंग एरिया दिलेला आहे. त्यासोबतच इथे तुम्ही वॉशिंग मशीन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेला आहे. एक्स्ट्रा पॉइंट्स तुम्हाला इथे काढून दिलेले आहेत. खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करून हा पूर्ण प्रोजेक्ट बनवला गेलेला आहे. तर चला आपण आता आपल्या तिसऱ्या बेडरूम कडे जाणार आहोत. हा आहे आपला तिसरा बेडरूम. हा बेडरूम मास्टर बेडरूम असून याला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील मिळणार आहे. आपल्याला इथे 2 विंडो बघायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला या बेडरूम मध्ये देखील व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. विंडोला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग बघायला मिळते. सुंदर अशा फॉल सिलिंग मध्ये आपल्याला LED लाईट्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत. त्यासोबतच याला अटॅच आपल्याला वॉशरूम मिळणार आहे. ते देखील तुम्ही बघू शकता. सुंदर अशा टाइल्स मध्ये आपल्याला इथे वॉशरूम बघायला मिळतं. टेबल टॉप वॉश बेसिंग, त्यासोबतच हँगिंग कमोड, डायव्हर्टर, शॉवर सर्व काही इथे बसून दिलेलं आहे. इथे तुम्हाला लॉक देखील दिलेला आहे. विथ अटॅच बाल्कनी देखील आहे. ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी. सेफ्टीसाठी आपल्याला एसएसच्या रिलिंग्स इथे बसून दिलेल्या आहेत. असा होता आपला हा 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट, जो की रेडी टू मूव्ह आहे. तुम्ही लगेच इथे राहायला येऊ शकतात. आजूबाजूचा एरिया पण डेव्हलप झालेला आहे आणि हायवे पासून फक्त 50 मीटरच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतो. तर चला आपण आता नियर बायचे लोकेशन्स, प्राइस, स्क्वेअर फीट सगळं काही जाणून घेऊया. आपण जो आता हा 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट बघितला, हा रेडी टू मूव्ह आहे. तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात. या प्रोजेक्ट पासून बस स्टँड फक्त 50 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच मॅकडी, पिझ्झा हट या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच KK वाघ ऍग्रिकल्चर कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. लोकमान्य हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तसेच अपोलो हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अशा जीवनावश्यक गोष्टी ज्या लागल्या डेली रुटीन मध्ये लागतात, अशा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथून जवळच सगळ्या मिळणार आहे. आपण जो आता हा प्रोजेक्ट बघितला, ज्यामध्ये 6 युनिट पैकी फक्त आता 4च युनिट शिल्लक आहेत. 1650 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 80 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.